प्रार्थना करू. हे सर्वसमर्थ थोर आणि पैशाश परमेश्वरा देव बाप्पा, तू राजांचा राजा आणि प्रभूंचा प्रभू आहेस. तूच काय तो एक जिवंत देव आहेस. तूच वाचून अन्य कोणी देव नाही. तूच द्वारे देव बाप्पा सर्व काय झालं आणि तूच या सृष्टीचा उत्पन्न करता आहेस आणि तूच आमचा स्वामी व मालक आहेस. प्रभूजी, तुझ्या वचनाची भाकर मोडत असताना तू आम्हाबरोबर राहा. तुझं वचन तू आम्हाला समजावून सांग. तुझं गौरव तू आम्हाद्वारे करून घे आणि देवप्पा काय चुकल्यास तू आम्हाला क्षमा कर. ही लहान प्रार्थना आमचा धन्य ताणणारा प्रभू ख्रिस्त याच्याद्वारे मागतो नाही बापा. आमेन. आपण मिखा संदेष्टाचं पुस्तक 5वा अध्याय आणि दुसऱ्या वचनावर आपण आज विचार करणार आहोत, चिंतन आणि मनन करणार आहोत. मिखा संदेष्टाचा ग्रंथ 5वा अध्याय आणि दुसरं वचन. हे बेथलेहमा एफ्राता, यहुदाच्या हजारांमध्ये तुझी गणना अल्प आहे, तरी तुझमधून एक जण निघेल, तो मससाठी इस्रायलाचा शास्ता होईल. त्याचा उद्भव प्राचीन काळापासून अनादी काळापासून आहे. देवाची स्तुती असो. तर इथं मिखाने प्रभू ख्रिस्ताच्या जन्माच्या आधी जवळजवळ 500 वर्ष भविष्य केलं होतं की जो जन्मणार आहे, जो तारणारा आहे, तो बेथलेहममधून जन्मेल. आणि इतकंच नव्हे तर त्याचा उद्भव प्राचीन काळापासून अनादी काळापासून आहे. त्याचा उद्भव प्राचीन काळापासून आहे आणि अनादी काळापासून आहे. म्हणजे तो जो जन्मणार आहे बेथलेहममध्ये, तो जन्मण्याच्या आधी पण अस्तित्वात आहे आणि तो नंतरही अस्तित्वात राहील. त्याचा उद्भव प्राचीन काळापासून आहे, अनादी काळापासून आहे. तोच अल्फा आहे, तोच ओमेगा आहे. त्याच्याचद्वारे सर्व काय निर्माण झालेलं आहे. आणि हे मिखाने भविष्य केलेलं आहे 5व्या अध्यायात 2ऱ्या वचनामध्ये. तर आपल्याला माहिती आहे की प्रभू येशू ख्रिस्त बेथलेहममध्ये जन्मला. त्याच्या आधी तो बायबलमध्ये कुणाकुणाला दिसला जुन्या करारामध्ये ते आपण पाहत आहोत. तर आपण दानिएलचं पुस्तक काढूया. 3ऱ्या अध्यायामध्ये आपल्याला असं पाहायला मिळतं, 25वं वचन. नबुकदनेसर राजा आहे आणि त्याने एक फरमान सोडलेलं आहे की एक सुवर्ण मूर्ती त्यांनी केली आणि त्या सुवर्ण मूर्तीला काय करायचं आहे? नमन करायचं आहे. सारंगी, वीणा, डब जेव्हा वाजतील तेव्हा त्या सुवर्ण मूर्तीला सर्वांनी त्यावेळेला काय करायचं आहे? नमन करायचं आहे. परंतु त्याच्या राज्यामध्ये 3-4 लोक असे होते, शद्रक, मेशक, अबेदनगो हे आणि दानिएल, की ते त्या मूर्तीला नमन करत नसत. परंतु गोष्ट अशी होती की दानिएल हा राजा बरोबर असायचा आणि मूर्ती त्याच्याबरोबर असायची. म्हणजे नबुकदनेसर राजा सिंहासनावर बसायचा, त्याच्या बाजूला ती मूर्ती आणि एका बाजूला दानिएल आणि समोर सगळे लोक. आता लोकांनी नमन करायचं आहे त्या मूर्तीला. दानिएलाचं चेहरा त्या लोकांपुढे असल्यामुळं दानिएल त्या लोकांना नमन करायचा काय संबंधच नाही. त्यामुळं दानिएलाला त्या मूर्तीला नमन करायचा कधी विषय आलाच नाही, कारण दानिएल हा नबुकदनेसर राजा बरोबर असायचा. त्याला दानिएलाला नबुकदनेसर राजांनी मोठा अधिकारी बनवलं होतं. मग त्या मंडळीमध्ये 3 जण नमन करत नाहीत, सर्वजण नमन करत आहेत हे लोकांना दिसून आलं. ते 3 लोक म्हणजे कोण? शद्रक, मेशक आणि अबेदनगो, नाही का? मग राजाने फरमान सोडलं की जे लोक नमन करत नाहीत त्यांना काय करायचं आहे? अग्नीच्या भट्टीमध्ये टाकायचं आहे. मग नबुकदनेसर राजा पुन्हा एकदा वॉर्निंग देतो की तुम्ही असं का करता? तुम्हाला मी अग्नीच्या भट्टीमध्ये टाकेन. तर ते काय म्हणतात? ठीक आहे महाराज, त्या अग्नीच्या भट्टीतून आमचा परमेश्वर आम्हाला वाचवेल, नाही तरी आम्ही नमन करणार नाही. म्हणजे नाही वाचवलं तरी चालेल, पण आम्ही त्या मूर्तीला नमन करणार नाही. आणि मग नबुकदनेसर राजा ती भट्टी 7 पट तप्त करतो आणि लोकांना, त्याच्या सैन्याला सांगतो की या 3घांना त्या अग्नीच्या भट्टीमध्ये टाका. आणि अग्नीच्या भट्टीत टाकल्यानंतर मात्र एक दृश्य वेगळं दिसतं. तो दानिएलाचं पुस्तक 3रा अध्याय 25व्या अध्यायामध्ये 3रा अध्याय 25व्या वचनामध्ये नबुकदनेसर राजा म्हणतो, पहा 4 इसम अग्नीत मोकळे फिरत आहेत असे मला दिसते, त्यास काही एक इजा पोहोचली नाही. 4थ्याचे स्वरूप तर
एखाद्या देवपुत्रासारखे आहे. देवपुत्र कोण? प्रभू येशू ख्रिस्त. म्हणजे त्या शद्रक मेषक अबेदनगोला वाचवण्यासाठी तिथं खुद्द प्रभू येशू ख्रिस्त त्या अग्नीच्या भट्टीमध्ये उतरला आणि त्याने त्या शद्रक मेषक अबेदनगोला वाचवलं. आणि हे नबुकद्रेसरांनी पाहिलं राजाने, आणि मग तो म्हणला, हे शद्रक मेषक अबेदनगो, तुम्ही परात्पर देवाचे सेवक आहात, तुम्ही खऱ्या देवाची उपासना करता, तुम्ही बाहेर या. आणि ते अग्नीच्या भट्टीतून बाहेर आले तेव्हा त्यांचा केस पण जळला नव्हता किंवा त्यांना कसलीही इजा झाली नव्हती. आणि मग नबुकद्नेसर राजा काय सांगतो की यांचाच देव खरा आहे, शद्रक मेषक अबेदनगो यांचाच देव परमेश्वर यहोवा खरा आहे, इस्रायलाचा देव परमेश्वर खरा आहे. आणि या देवाच्या विरुद्ध जर कोणी काय बोलेल तर त्याच्या घराचे उकिरडे करण्यात येतील. म्हणजे नबुकद्नेसर राजाने आणि सर्व राष्ट्राने तेव्हा या देवाला, यहोवा देवाला मानलं. हा फार ईर्ष्यावंत देव आहे. आणि अशा कठीण प्रसंगामध्ये परमेश्वर प्रभू येशू ख्रिस्त आपल्याला काय करतो? साथ देतो, साथ देतो. पण परीक्षा नाही पाहिजे, है ना. 7व्या मजल्यावरून जर तुमचा चुकून पाय घसरला, खाली पडताना परमेश्वर तुम्हाला झेलून धरेल. चुकून पाय घसरला आणि पडलात तर असे अनुभव आले असतील तुम्हाला, मला आलेला आहे. चुकून माझा पाय घसरला होता, मी पडलो आणि मला काहीच झालं नाही, म्हणजे खरचटलं पण नाही. अशा वेळेला परमेश्वर आपल्याला सहाय्य करतो. पण उडी मारायला गेला तर हातपाय मोडून बसणार. ख्रिस्त प्रकाश चर्च माहिती आहे ना तुम्हाला, चेंबूरचं, ते पठाणे म्हणून आहेत, ते साक्ष देतात की असंच काहीतरी गॉस्पल वर्कसाठी म्हणजे कॅरलसाठी ते चालले होते आणि बस पकडताना त्यांचा पाय घसरला आणि ते बसच्या खाली गेले. आणि बस चालूच होती आणि ते 2 चाकाच्या मधून परत बाहेर आले, अशी त्यांची साक्ष आहे. म्हणजे चुकून जर आपण पडलो तर सावरायला देवदूत असतात, परमेश्वर आपल्याला सांभाळतो. नबुकद्नेसर राजाने सांगितलं, साक्ष दिली की 4था देवपुत्र आहे, देवपुत्र प्रभू येशू ख्रिस्त तिथे उतरला. म्हणजे जो जन्मला बेथलेहममध्ये, त्याच्या आधी 500 वर्ष तो शद्रक मेषक अबेदनगो यांना वाचवण्यासाठी त्या अग्नीच्या भट्टीत उतरला. तो प्रभू येशू ख्रिस्त जन्मण्याआधीही तो अस्तित्वात होता. देवाची स्तुती असो. आणि आपल्याला माहिती आहे की दानिएल हा फार मोठा संदेष्टा, आणि त्याला प्रभू येशू ख्रिस्ताचं दर्शन झालं. प्रभू येशू ख्रिस्त जन्मण्याआधी प्रभू येशू ख्रिस्ताचं दर्शन दानिएलाला झालं. 7वा अध्याय 13 आणि 14व्या वचनामध्ये, 7, 13, 14 दानिएल. तेव्हा मी रात्रीच्या दृष्टांतात पाहिले, तो आकाशातील मेघावर आरूढ होऊन मानवपुत्रासारखा कोणी आला. तो त्या पुराण पुरुषाकडे आला व त्यास त्यांनी त्याच्याजवळ नेले. सर्व लोक, सर्व राष्ट्रे व सर्व भाषा बोलणारे लोक यांनी त्याची सेवा करावी, म्हणून त्यास प्रभुत्व, वैभव व राज्यही दिली. त्याचे प्रभुत्व अक्षय व अढळ आहे, त्याचे राज्य अविनाशी आहे. किती मोठं प्रगटीकरण आहे. म्हणजे दानिएलाला रात्रीच्या दृष्टांतामध्ये कोण दिसला? मानवपुत्रासारखा कोणी मेघावर आरूढ होऊन येताना दिसला. म्हणजे कोण दिसला? प्रभू येशू ख्रिस्त. कारण मनुष्याचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त स्वतःला म्हणून घेतो. प्रभू येशू ख्रिस्त दिसला. आणि त्याच्याबद्दल पुढं काय सांगितलंय? सर्व लोक, सर्व राष्ट्र, सर्व भाषा बोलणारे लोक यांनी त्याचं प्रभुत्व, वैभव, राज्य हे मान्य केलं, त्याची सेवा केली. त्याचं राज्य अविनाशी आहे. म्हणजे फक्त आणि फक्त प्रभू येशू ख्रिस्ताबद्दल आहे, ज्याचं राज्य अविनाशी आहे, ज्याच्यापुढे सर्व लोक, सर्व राष्ट्र, सर्व भाषा बोलणारे लोक जमा होतील आणि ते सर्व लोक त्याला नमन करतील. असा कोण आहे? प्रभू येशू ख्रिस्त आहे. कारण बायबल काय सांगतो? प्रत्येक गुडघा त्याच्या नावाने टेकेल, प्रभू येशूच्या नावाने टेकेल, आणि प्रत्येक जीभ येशू हा प्रभू आहे हे कबूल करेल, असं बायबल सांगतं. मग आपल्याला हे अशक्य वाटतं ना की बाबा आता एवढे लोक तर मानत नाहीत येशू ख्रिस्ताला, मग कसं काय येशू हा प्रभू आहे प्रत्येक जीभ कबूल करेल?
कसं काय प्रत्येक गुडघा टेकेल? तर हे स्वर्गीय राज्यामध्ये होईल, पृथ्वीवर नाही. प्रभू येशू ख्रिस्त येईल, त्याच्या लोकांना घेऊन जाईल स्वर्गीय राज्यामध्ये. आणि जेव्हा न्याय होईल, प्रकटीकरणमध्ये दिलेलं आहे, सफेद सिंहासन, श्वेत सिंहासन, त्याच्यावर प्रभू येशू ख्रिस्त बसेल आणि तो न्याय करेल. न्याय करेल तेव्हा दुसरे करंती 5:10 सर्व लोक त्याच्या पुढे जमवले जातील आणि ज्याच्या त्याच्या कृत्यांप्रमाणे त्यांचा न्याय होईल. कृत्य एकच. किती धार्मिक कृत्य केली तरी ती जीर्ण झालेल्या वस्त्रासारखी आहे. किती धार्मिक कृत्य केले तरी सत्कृत्य एकच, प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवणे. सत्कृत्य एकच, प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवणे. ज्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवला त्यांना तारण प्राप्त झालं. ज्यांनी त्याच्या नावावर विश्वास ठेवला त्यांना तारण प्राप्त झालं. आणि मग येशू ख्रिस्त न्याय करेल, कारण न्याय करणे येशू ख्रिस्ताच्या हातात आहे. बायबल पण सांगतं, कुराण पण सांगतं. कुठल्या पण मटण घेताना खाटकाला विचारत, हिसाब किताब सब किसके हात में? ते म्हणतं ईसा मसीह के हात में. मी स्वतः हा प्रश्न विचारला होता एका काटकाला मटण घेताना कन्फर्मेशनसाठी. त्यांच्या कुराणमध्ये पण लिहिलेलं आहे, हिसाब किताब ईसा मसीह के हात में. मग येशू ख्रिस्त श्वेत सिंहासनावर बसून न्याय करेल आणि तेव्हा न्याय करताना ज्या लोकांनी मानलं नाही येशू ख्रिस्ताला त्यांचा न्याय होईल आणि ते तेव्हा कबूल करतील येशू प्रभू आहे आणि मग नरकात जातील. ते तेव्हा गुडघे टेकतील, येशू तूच प्रभू आहे. पण तेव्हा वेळ नसेल, तेव्हा फक्त न्याय असेल आणि ते तिथं कबूल करतील. प्रत्येक गुडघा टेकेल. ते तेव्हा सत्य होईल स्वर्गीय राज्यामध्ये. न्यायाच्या दिवशी प्रत्येक जीभ कबूल करेल येशू प्रभू आहे, ते तेव्हा स्वर्गीय राज्यामध्ये. आणि मग त्यांना नरकामध्ये जागा मिळेल, कारण त्यांनी येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवला नाही. तर मानवपुत्रासारखा कोणी मेघावर आरूढ होऊन येताना दानिएलाला दिसला. हा प्रभू येशू ख्रिस्त आहे आणि सर्व राज्य, सर्व राष्ट्र, सर्व भाषा बोलणारे लोक त्याच्या पुढे काय करतील? नमन करतील, त्याची सेवा करतील, असं दानिएलाला दिसलेलं आहे. आणि हा दृष्टांत नंतर प्रकटीकरणमध्ये पण आहे, दिलेला आहे. देवाची स्तुती असो. तर दानिएल या पुस्तकामध्ये, दानिएल हे पुस्तक प्रभू येशू ख्रिस्ताच्या जन्माच्या आधी जवळजवळ 500 वर्ष लिहिलेलं आहे. आणि दानिएलाला प्रभू येशू ख्रिस्ताचं दर्शन झालं. शद्रक मेशक अबेदनगोला स्वतः प्रभू येशू ख्रिस्ताने त्या अग्नीच्या भट्टीतून वाचवलं. तर प्रभू येशू ख्रिस्त हा त्याच्या जन्माच्या आधीही अस्तित्वात होता, असं जे मिखाने लिहिलेलं आहे 5:2 त्याचा उद्भव प्राचीन काळापासून आहे, अनादी काळापासून आहे, हे आपल्याला पाहायला मिळतं. आणखी आपण पाहिलं की अब्राहम जेव्हा युद्ध जिंकून आला तेव्हा त्याला सामोरा कोण गेला? मल्कीसदेक. देवाची स्तुती असो. फार सुंदर अभ्यास आहे सिस्टर तुमचा. मल्कीसदेक हा कोण होता? परात्पर देवाचा याजक. त्याच्याबद्दल काय लिहिलेलं आहे? त्याचा जन्म, त्याचा मृत्यू याची नोंद नाही. जन्म आणि मृत्यू याची नोंद या मल्कीसदेकाची नाही. तो कोण आहे? शालेमाचा राजा आहे, म्हणजे शांतीचा राजा आहे. आणि अब्राहमाने त्याला काय दिला? दशांश दिला. आणि त्याने अब्राहमाला काय दिले? तर भाकर आणि द्राक्षरस दिला आणि आशीर्वाद दिला. भाकर हे काय आहे? प्रभू येशू ख्रिस्ताच्या शरीराचं प्रतीक आहे. द्राक्षरस हे काय? प्रभू येशू ख्रिस्ताच्या रक्ताचं प्रतीक आहे. आणि हा मल्कीसदेक म्हणून कोण आहे? प्रभू येशू ख्रिस्त आहे. म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताचं दर्शन अब्राहमाला झालं. वाचा बरं इब्री 7वा अध्याय 1 ते 4 योजना. इब्रीकरास पत्र 7वा अध्याय 1 ते 4. हां प्लीज. हां 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 अब्राहम राजास मारून परत आला. हां तेव्हा त्याने सामोरे जाऊन त्याला आशीर्वाद दिला हां व त्याला अब्राहमाने सर्व लुटीचा दशांश दिला. हां तो आपल्या नावाच्या अर्थाप्रमाणे एक तर नीतिमत्वाचा राजा आणि दुसरा शालेमाचा राजा म्हणजे शांतीचा राजा होता. त्याचा बाप, आई, वंशावळ, जन्मदिवस व आयुष्याचा शेवट ही सांगितली नाही. या गोष्टींनी जो देवाच्या पुत्रासारखा झालेला तो सतत राहणारा याजक असा. प्रेज लॉर्ड. परात्पर देवाचा याजक आणि जो देवाच्या पुत्रासारखा म्हणजे देवपुत्र.
म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त, तो मल्कीसदेक, नाही का? हां, आणि त्याने अब्राहमाला आशीर्वाद दिला. दुसरी गोष्ट म्हणजे काय? अब्राहमाने त्याला दशांश दिला. आणि दशांश आपल्याला माहिती आहे, आपण फक्त देवाला देतो. देवाची स्तुती असते, दशांश फक्त देवाला देतो. तर हा मल्कीसदेक कोण आहे? देव आहे, परमेश्वर आहे, प्रभू येशू ख्रिस्त आहे. आणि म्हणून त्याने अब्राहमाने त्या परमेश्वराला, मल्कीसदेकला, प्रभू येशू ख्रिस्ताला दशांश दिला. आणि मल्कीसदेकने अब्राहमाला आशीर्वाद दिला. आणि मल्कीसदेकाने त्याला भाकर आणि द्राक्षरस दिलं. काय प्रयोजन आहे सांगा की भाकर आणि द्राक्षरस द्यायचं? काय प्रयोजन आहे? काय गरज काय? अब्राहम पुष्कळ लूट घेऊन आलेला आहे. काय गरज आहे त्याला भाकर आणि द्राक्षरस द्यायची? हां, प्रतीक आहे. प्रभू येशू ख्रिस्ताचं शरीर आणि रक्त याचं काय आहे? ते प्रतीक आहे. हे भाकर आणि हे द्राक्षरस कशासाठी? शुद्धीकरणासाठी. कशासाठी? शुद्धीकरणासाठी. अब्राहम जरी देवाशी बोलत असेल, जरी तो देवाचा मित्र असेल, जरी देव त्याच्याशी संवाद साधत असे, तरीही त्याला शुद्धीकरणाची गरज होती. आणि म्हणून मल्कीसदेक त्याच्यासमोर प्रगट झाला, प्रभू येशू ख्रिस्त, आणि त्याने त्याला भाकर आणि द्राक्षरस दिली. म्हणजे तो अगदी उत्पत्तीमध्ये अब्राहमाला सुद्धा प्रभू येशू ख्रिस्त दिसला. देवाची स्तुती असो. आणखी उत्पत्तीमधला पहिला अध्याय 1 ते 3 वचनं आणि योहानकृत शुभवर्तमान पहिला अध्याय 1 ते 3 वचनं ही सारखी आहे. उत्पत्ती पहिला अध्याय 1 ते 3 वचनं, प्रारंभी देवाने आकाश व पृथ्वी निर्माण केली. जलनिधीवर देवाचा आत्मा तळपत होता. देव बोलला, प्रकाश हो, आणि प्रकाश झाला. 1 ते 3 वचन. याच्यामध्ये पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा तिघे आहे. प्रारंभी परमेश्वराने आकाश व पृथ्वी निर्माण केली, परमेश्वर पिता. देव बोलला म्हणजे शब्द, म्हणजे येशू ख्रिस्त. आणि देवाचा आत्मा जलनिधीवर तळपत होता. हे काय आहे? पवित्र आत्मा आहे. मग उत्पत्तीच्या पहिल्याच अध्यायामध्ये काय दिलेलं आहे? पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा हे दिलेले आहेत. त्यांची उपस्थिती, ते त्रैक्यत्व एकत्र दिलेलं आहे. आणि योहानकृत शुभवर्तमान पहिला अध्याय 1 ते 3 वचनं, प्रारंभी शब्द होता, शब्द देवाचा होता, शब्द देव होता. सर्व काही त्याच्याद्वारे झाले, त्याच्या वाचून झाले असं काहीच नाही. आणि 1:14, शब्द देही झाला. शब्द जो देव होता तो देही झाला. देही झालेला शब्द कोण? प्रभू येशू ख्रिस्त. आणि त्याचं गौरव आम्ही पाहिलं असं म्हटलेलं आहे योहान 1:14 म्हणजे सर्व उत्पत्ती प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे झालेली आहे. आणि तेव्हा पित्याचं सामर्थ्य आणि पवित्र आत्म्याचं सामर्थ्य प्रभू येशू ख्रिस्ताबरोबर होतं. आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्ताने सर्व उत्पत्ती स्वतः निर्माण केलेली आहे. मनुष्याला, सर्व सृष्टीला प्रभू येशू ख्रिस्ताने निर्माण केलेलं आहे. आणि म्हणून उत्पत्ती पहिला अध्याय 1 ते 3 वचनं आणि योहानकृत शुभवर्तमान पहिला अध्याय 1 ते 3 वचनं ही सेम आहे. जो जन्मला बेथलेहममध्ये, तो जन्मण्याआधी उत्पत्तीमध्ये सर्व सृष्टी उत्पन्न होण्याच्या आधी अस्तित्वात होता प्रभू येशू ख्रिस्त. आणि तो आजही अस्तित्वात आहे. तो अल्फा आहे, तो ओमेगा आहे, तो प्रारंभ आहे आणि तो शेवट आहे. तोच आमचा देव परमेश्वर आहे. त्यानेच त्याचा एकुलता एक पुत्र प्रभू येशू ख्रिस्त म्हणून दिला. आणि त्याच्याच पवित्र आणि शुद्ध रक्ताने आमचं तारण झालं. देवाची स्तुती असो. तो आमच्याबरोबर सर्व काळ राहतो, म्हणून देवाची स्तुती असो. आपण प्रार्थना करूया. हे सर्वसमर्थ, थोर आणि पैशाश परमेश्वरा देव बाप्पा, तू महान सेनाधीश परमेश्वर आहेस. तूच आम्हाला उत्पन्न केलंस. तुझीच आम्ही लेकरं आहोत. देव बाप्पा, तू बेथलेम या ठिकाणी आमच्यासाठी जन्मलास, आमच्या तारणासाठी. परंतु त्याआधी तू अस्तित्वात होतास. आणि तू अल्फा ओमेगा आहेस, यावर आम्ही विश्वास ठेवतो. तू पुन्हा येणार आहेस, यावर आम्ही विश्वास ठेवतो. आम्हाला तुझी लेकरं बनण्याचा, तुला आम्ही आबा बापा म्हणून हाक मारण्याचा अधिकार तू आम्हाला दिलास म्हणून आम्ही तुझे उपकार म्हणतो. सर्व मान, महिमा, आदर, गौरव केवळ तुलाच असू दे. काय चुकल्यास प्रभूजी तू आम्हाला क्षमा कर. ही लहान प्रार्थना आमचा धन्य तारणारा प्रभू श्री ख्रिस्त याच्याद्वारे मागतो नाही बापा. आमेन.